हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. चला तर मग वाळवण्यातला मुख्य पदार्थ म्हणजे आजचा कुरडईचा. आणि कुरडई करायचं म्हटलं की बऱ्याच गृहिणींना कंटाळा येतो किंवा खूप मेहनतीचं काम असतं. तर आज आपण आहे ना अशा सोप्या पद्धतीने अगदी रव्यापासून कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत. ती पण पांढरं शुभ्र. तर अगदी खुसखुशीत होणारी कुरडई आपण बघणार आहोत. तर कशी बनवायची ते बघूया चला. मी झिरो साईजचा बारीक रवा घेतलेला आहे, बघू शकता. अगोदर स्वच्छ असा निवडून घेतला होता, चाळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी अगदी जवळून दाखवते. तर अशा पद्धतीने झिरो साईजचा रवा घेतला होता. तर आता मी स्वच्छ आहे ना, मी फिल्टरच्या पाण्याने ह्या रव्याला फिल्टरचं पाणी वापरणार आहे. तर स्वच्छ असं 1-2 पाण्याने मी असं स्वच्छ धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने बघू शकतात. तर अशा पद्धतीने झालं. आता मी वरून थोडं पाणी टाकून देते अशा पद्धतीने आणि 15 मिनटासाठी ठेवून देते. आणि जे वरती घाण आलेली असेल ना, ती परत मी काढून टाकणार आहे बरं का. तर मी एक पाणीने धुवून टाकलं, आता परत दुसरं पाणी टाकून दिलं. तर आता बघू शकता. तर मी 15 मिनटासाठी ठेवले. तर वरती जेवढी घाण आली असेल ना काळपट, ती तेवढी निघून जाईल आता. तर बघू शकता 15 मिनटासाठी मी झाकण ठेवून देते आणि बघू शकता आता वरती असं काळपट असं पाणी आलेलं आहे. आता हे पाणी आहे ना आपण बदलून घेणार आहोत 15 मिनटानंतर. आणि आता आपण रात्रभर भिजत घालून देणार आहोत रवा. आणि वातावरण जर खूपच गरमीचं असेल ना, तर हा हा रवा आहे ना रात्रीमध्येच आंबून जातो. तसं इडलीचं ज्या पद्धतीने आंबतं त्या पद्धतीने मी रवा बुडेल इतकं पाणी टाकून घेतलं, चाळून घेतलं. 2 इंच पाणी वरती ठेवलेले बघू शकता. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. तर माझं एका दिवसात आंबलेल्यासारखं वास करत होतं. तर मी एकच दिवस आंबवलं. अशा पद्धतीने घाण असं पाणी जे निघालं होतं ते वरचं पाणी मी काढून टाकलं सकाळी सकाळी बरं का. मला घाट घ्यायच्या आधीच मी हे पाणी नितरून घेतलेलं आहे 1-1.5 तास आधी. आता परत मी एक पातेलं स्वच्छ पाणी असं टाकून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं आणि झाकण ठेवून देते. तर बघू शकता आता हे पाणी जे 1.5 तासानंतर मी परत हे सुद्धा पाणी काढून घेतलं. कारण की आपली कुरडई जी आहे ना तिचा आंबलेला वास येऊ नये किंवा आपली कुरडई पांढरं शुभ्र यावी म्हणून, किंवा पिवळी पडू नये म्हणून. पिवळासुद्धा रंग येतो. तर बघू शकता एक पातेलं आपलं चीक भरलेलं आहे. तर सेम पातेलं मी पाणी घेतलेलं आहे अगदी सेम. तर एक पातेलं मी पाणी घेतलं. आता ते मी उकळायला ठेवणार आहे मोठ्या पातेल्यामध्ये. तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता बघा. आता मोठ्या पातेल्यामध्ये ना एक पातेलं पाणी टाकून घेतलं आणि चवीपुरता माझा जो चमचा होता ना तो मी 2.5 चमचा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अतिशय छोटाच तुकडा मी ना याचा टाकून घेतला. तुरटीचा छोटा तुकडा टाकून घेतला. त्याच्यानंतर आहे ना छान पद्धतीने पाणी उकळून घेतलं. उकळल्यानंतर आहे ना अशा पद्धतीने मी घोटा घेतला आणि एका साईडला पाणी टाकायला लावलं. आणि अशा पद्धतीने मी एकाच डायरेक्शनने व्यवस्थित पद्धतीने मी घाट घेऊन घेतला. अशा पद्धतीने घेरून घेतलेले. तर बघू शकता अगदी 5 मिनटात हे घोटून तयार होतं. ही प्रोसेस अजिबात वेळ वाया म्हणजे अजिबात टाईमपास न करता करावी लागते, नाहीतर गाठी तयार होतात. तर बघू शकता छान असं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. तर आता मी व्यवस्थित आता घोटून घेतलेले, अजिबात गाठी वगैरे तयार नाही झालेल्या आहेत. तर आता आपण त्याला थोडंसं घट्टसर वाटत होतं तर मी 1 ग्लास पाणी परत टाकून घेतलं आणि मी परत छान पद्धतीने ना घोटून घेणार आहे. कारण की मला अजून 10 ते 15 मिनटं वाफवायचं सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं 1 ग्लास पाणी जे आपण काढून ठेवलेलं होतं गरम पाणी, तर ते गरम पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे आधीच गरम. आणि आता मी हाताला थंड पाणी लावून चेक करून बघितलं तर आपला चीक अजून थोडा कच्चाच आहे. तर आपण 15 मिनटासाठी ना झाकून देणार आहोत आणि शिजून घेणार आहोत. तर बघू शकता. तर 15 मिनटासाठी मी झाकून दिल्यानंतर अजून वेगळीच चिकाला चकाकी आलेली आहे. परत मी थंड पाण्यात हात घातल्यानंतर चेक केलं, छान असा वातडा चीक आपला तयार झाला होता. वातड
चिक तयार झाला होता. आता मी आमच्याकडे सोरा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. तर या साच्याने मी अशा पद्धतीने कुरडई एकाच डायरेक्शने 3 वेळेची कुरडई करून घेणार आहे. तर बघू शकता छान अशी कुरडई तयार झालेली आहे बरं का. तर अगदी जवळून दाखवते तुम्हाला. तर नक्कीच यावर्षी तुम्ही रव्याची कुरडई करून बघा आणि माझ्या पद्धतीने करून बघा. नक्कीच तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की गव्हाची कुरडई होती. अजिबात कमी मेहनतीत आणि कमी याच्यात बनते. तर अशा पद्धतीने आता सायंकाळी मी 2-3 तासानंतर आहे ना कुरडई उलटी करून पाहिल्या. छान अशा उलट्यासुद्धा झाल्या. कारण जास्त वाळल्यावर उलट्या त्या साडीला लटकून जातात. तर ओल्याच राहिल्या तेव्हाच पलटी करायच्या आहेत. तर आता आपल्या इकडे आहे ना 2 दिवसानंतर छान अशा कुरडई वाळून तयार झालेली आहे. तर बघू शकता. आता आपण इकडे आहे ना तळून घेऊया. तर छान असं तेलसुद्धा तापलेलं आहे. तर मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता कढाईसुद्धा अपूर्ण होती पडती आपल्याला तळण्यासाठी. तर एवढ्या छान खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. नक्कीच तुम्ही ह्या करा अशी कुरडई. आणि लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.